चॅनल. तर तुम्ही बघताय की आम्ही गाडीमध्ये निघालेलो आहे आणि आम्ही निघालेलो आहे ऑफिसला जाण्यासाठी. येस, आमच्या दोघांचं सुद्धा ऑफिस आहे. रोजच असतं आजकाल, तर रोजच आम्हाला जावं लागतं. आणि नेहमीप्रमाणे प्राचीने उशीर केलेला आहे. आज मला लवकर पोहोचायचं होतं, बट प्राचीने उशीर केलेला आहे कारण की ती नेहमी काही ना काही नवीन गोष्टी मागवतच राहते आणि त्याच्यामुळेच आज एक तिने गोष्ट घेतलेली आहे, सोबत घेतलेली आहे, जे त्याच्यामुळे ती गोष्ट घेता गोष्टी समजण्याकरता आम्हाला थोडा वेळ झाला आणि त्याच्यामुळे उशीर झालाय. तर ती गोष्ट दाखवली. असं काही नाहीये की उशीर झालाय. मी बरोबर निघते वेळामध्ये, सगळं करते वेळामध्ये. हा हळूहळू सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यामुळे उशीर होतो. माझ्यामुळे कुठल्या गोष्टीमुळे उशीर होत नाही. आणि मी ज्या पण गोष्टी मागवते, ज्या कोण गोष्टी ऑर्डर करते ना, त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप युजफुल असतात आणि टाइम मॅनेज करण्यासाठी वापरते मी त्या. मागवत असते मी त्या. सगळ्यांचा टाइम मॅनेज होईल, सगळ्या गोष्टी आपल्या सुरळीत होतील, जास्त टाइम नाही लागणार त्या गोष्टीसाठी आणि सगळ्या गोष्टी बघून विचार करून मागवते. सो हे तर बोलू नको की मी कशा पण मागवते. व्यवस्थित मागवते, व्यवस्थित, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता थोडं मागवते, पण मागवते भरपूर. अँड येस, अजून एक दोन गोष्टी सुद्धा मी घरी मागवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अजून एक आहे जे आहे ते माझ्या बबडीचं गिफ्ट. कारण काय, आमच्या बबडीला आज 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. सो त्याच्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन आम्ही प्रत्येक वेळेला सेलिब्रेशन करतो, प्रत्येक मंथ वाईज सेलिब्रेशन करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तिच्यासाठी गिफ्ट सुद्धा घेतो आणि तिचं फोटोशूट सुद्धा करतो. सो ते सुद्धा आज करायचं आहे. सो संध्याकाळी आम्हाला तिथे जायचंय म्हणून आता आम्ही फटाफट ऑफिसला जाण्यासाठी निघालोय. ऑफिस करू, लवकर घरी यायचा दोघं सुद्धा प्रयत्न करू. येताना आम्ही सोबत येत नाही, फक्त जाताना सोबत जातो, आहे ना सूरज? कारण की येताना आमच्या दोघांचे टायमिंग पण वेगवेगळे असतात आणि सूरजला जास्त वेळ लागतो आणि कम्पॅरेटिव्हली मला कमी वेळ लागतो. सो आम्ही दोघं आपापच्या हिशोबाने येतो. सो आता मी जोपर्यंत ऑफिसला पोहोचते आहे तोपर्यंत तुम्ही बघा की मी काय ऑर्डर केलेलं होतं ते. अँड संध्याकाळी आपल्याला जायचं आहे दीदीच्या घरी. सो स्टे ट्यून विथ अस. मला माहिती की मी नवीनच ऑफिस स्विच केलेलं आहे आणि इथे माझ्या ऑफिसमध्ये ओव्हन वगैरे असं हीट करण्यासाठी, म्हणजे आपण जो टिफिन नेतो तो हीट करण्यासाठी काही प्रोव्हिजन नाही आहे. म्हणून मी खूप दिवस झाले एक प्रोडक्ट शोधत होती की ज्याच्यामुळे मी जे ऑफिसला टिफिन नेते तो मला हीट सुद्धा करता येईल आणि इझी टू कॅरी सुद्धा असेल. म्हणून मी एक गोष्ट मागवलेली आहे, जे की मी मागवलं आहे अगारोचा इलिट इलेक्ट्रिक लंच बॉक्स, जो की ऑफिस आणि ट्रॅव्हल यूज साठी आपण यूज करू शकतो. तर अगारोच्या इलिट इलेक्ट्रिक लंच बॉक्स मध्ये आपल्याला हा एक मेन युनिट मिळणार आहे. त्याच आपल्याला मिळणार आहे 230 व्होल्टचं 2 पिन केबल. त्याच्यानंतर 12 व्होल्टची आपल्याला ही कार केबल मिळणार आहे, जो आपण कारमध्ये कनेक्ट करण्यासाठी यूज करू शकतो. आणि 400 ml कॅपॅसिटीचा हे एक प्लास्टिक कंटेनर मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्रुट्स कॅरी करू शकतो, व्हेजिटेबल्स कॅरी करू शकतो किंवा कर्ड वगैरे करू शकतो, जे की आपण टिफिन सोबत घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर हा एक मेन युनिट आहे, ह्याच्यामध्ये ओपन केल्यानंतर 5 लिटर कॅपॅसिटीचं स्टील कंटेनर दिलेला आहे आणि हा आपण क्लीन सुद्धा करू शकतो. पण ह्याचा जो बेस पार्ट आहे हा क्लीन नाही करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला इथे एक लीड दिलेला आहे. त्या लीड मध्ये आपल्याला इथे एक वेंट दिलेला आहे, जो की आपण स्टीम बाहेर काढण्यासाठी यूज करू शकतो. म्हणजे जेव्हा पण आपण ह्याला इलेक्ट्रिकली हीट करतो आहे तेव्हा हा ओपन करायचा आहे. इथे प्रेस करूनच ओपन करायचा आहे, खूप इझी आहे. याच्यामध्ये आपल्याला फोक आणि स्पून दिलेला आहे. मी तो पण काढून घेते. मी नवीनच घेतलाय, सो अजून हा काढला नाही. सो मी हा धुवून ह्याच्यामध्ये ठेवणार आहे जेव्हा मी टिफिन पॅक करेल तेव्हा. या टिफिन बॉक्स मध्ये आपल्याला इथे पोर्ट सुद्धा दिलेले आहेत. या साईडला आपण इथे प्लग इन करून हीट करू शकतो. हा खरंच खूपच जास्त लाईट वेट आहे. सो जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, ट्रेनने ट्रॅव्हल करत असाल किंवा तुमच्या कारने ट्रॅव्हल करत असाल तर त्याच्यासाठी पण खूप फ्रेंडली आहे. मेन तर लाईट वेट आहे, तो तुम्ही इझिली कॅरी करू शकता. आणि हा जो फक्त ऑफिसमध्येच नाही तर ट्रॅव्हल करताना कारमध्ये सुद्धा आपण ह्याच्यातलं फूड जे आहे ते हीट करू शकतो. सो मी फटाफट टिफिन भरून घेते आणि त्यात तुम्हाला दाखवते सुद्धा की मी कसं सगळ्या गोष्टी पॅक करणार आहे आणि त्याच्यानंतर हीट कसं करणार आहे, यूज कसं करणार आहे ऍक्च्युअल मध्ये, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. टिफिन पॅक करण्यासाठी मी सगळ्या गोष्टी इथे रेडी करून ठेवलेल्या आहे. आज मी राईस घेऊन जाणार आहे टिफिनला आणि त्यासोबतच फ्रूट सुद्धा घेऊन जाणार आहे. सो या प्लास्टिक कंटेनर मध्ये मी पहिले फ्रूट्स ठेवून घेते अँड देन माझा जो राईस आहे तो मी आणि एक्स्ट्रा स्पून किंवा फोक मला कॅरी करायची गरज नाहीये, कारण का ह्या माझ्या टिफिन बॉक्स मध्ये स्पून आणि फोक पण आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं. कसं करायचंय ते पण मी तुम्हाला दाखवूनच देते. तर टिफिन मध्ये राईस आणि फ्रुट्स भरलेले होते.
सो फ्रुट्सवाला जो प्लास्टिकवाला कंटेनर आहे तो मी काढून घेते, कारण की तो आपल्याला हीट नाही करायचा आहे. आपल्याला फक्त हा जो स्टीलवाला कंटेनर आहे तोच हीट करायचा आहे. सो मी ह्याला परत प्रेस करून घेते. इथे प्रेस करून मी हा हीट स्टीम जो आहे तो बाहेर येण्यासाठी हा वेंट ओपन केलेला आहे. आणि आपला जो स्टील कंटेनर आहे तोच आपण फक्त हीट करणार आहोत. बेसला हे जे इलेक्ट्रिक पोर्ट दिलेले आहे त्यामध्ये आपण ही 230 वोल्टची केबल अटॅच करणार आहोत. आणि मी पॉवर सप्लाय चालू केला आणि इथे माझं पॉवर ऑन झाल्यावरती 30 मिनिट्समध्ये आपल्याला हे जे फूड आहे ते हीट होऊन जाणार आहे. त्यानंतर मी गरमागरम फूड एन्जॉय करू शकते. सो अशाच प्रकारे मी माझ्या ऑफिसमध्ये जाईल तेव्हा सुद्धा माझा टिफिन यूज करू शकते आणि गरमागरम फूड खाऊ शकते. सो इझी टू कॅरी आहे, इझी टू क्लीन आहे. आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जात असेल तर हा थोडासा गरम आहे, म्हणजे एकदमच गरम करून घेतलेला नाहीये. थोडासा नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतरच मी टिफिन पॅक केलेला आहे, जो की आपण प्रत्येक वेळेला सगळेच करत असतो. आणि त्यासोबतच ह्यांनी आपल्याला एक बॅग सुद्धा दिलेली आहे जी की इन्सुलेटेड आहे, सो दॅट आपण ज्या टेम्परेचरमध्ये आपलं टिफिन भरलेलं आहे, टिफिन मधलं जे काही घेतलंय तुम्ही ते भरलेलं आहे ते त्या टेम्परेचरमध्ये राहील. सो थोडंफार एकदमच थंड होणार नाही. तुम्ही ऑफिसला जाईपर्यंत सुद्धा तुमचं जे फूड आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरती राहील. तर हा जो लंच बॉक्स आहे तो आपण इझिली कारमध्ये सुद्धा हीट करू शकतो. जी ही कार केबल दिलेली आहे ती आपण कारला अटॅच करायची आहे. आणि त्याच्यानंतर हा जो पॉईंट दिलेला आहे तो आपण हा लंच बॉक्समध्ये जो पोर्ट दिलेला आहे त्याला अटॅच करायचा आहे. सो मी फटाफट आता हीट करून वायर जी मी आहे ती मी इथे या पोर्टला कनेक्ट करून घेते. आणि तुम्ही बघू शकता की हा पॉवर ऑन झालेला आहे. आणि ह्याचं हे स्टीम विसरू नका, हे प्रेस करून आपल्याला स्टीम जाण्यासाठी हे प्रत्येक वेळेला करायचं आहे. सो अशा प्रकारे मी फटाफट आता माझा जो टिफिन बॉक्स आहे तो हीट करून घेणार आहे. तर 30 मिनिट्स हीट केल्यानंतर माझं जे फूड आहे ते खूप छान प्रकारे गरम झालेलं आहे आणि इट्स रेडी टू ईट. हे स्टील कंटेनर क्लीन करण्यासाठी सुद्धा खूप इझी आहे. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी की आपल्याला जो बेस आहे त्याचा तो क्लीन नाही करायचा आहे. फक्त हा जो स्टील कंटेनर आहे तोच क्लीन करून घ्यायचा, जसं आपण ट्रेडिशनल मेथडने. इझी टू हीट, इझी टू यूज, इफिशियंट आणि खूप वेळापर्यंत आपलं फूड फ्रेश ठेवतो. सो तुम्हाला सुद्धा अगारोचा इलिट इलेक्ट्रिक लंच बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. तर आता आम्ही फटाफट ऑफिसला पोहोचतो. सो सूरज मला स्टेशनवर ड्रॉप करेल, त्याच्यानंतर मी ट्रेनने जाईल. ऑफिसवरनं आम्ही दोघं सुद्धा घरी आलेलो आहे आणि रेडी झालेलो आहे बर्थडे पार्टीसाठी. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही सगळ्यांनीच रेड घातलेलं आहे, कारण काय थीमच अशी आहे. सो क्रिसमस थीम आहे आणि तिचा 2nd मंथ बर्थडे आहे आज. म्हणजे समजतच नाहीये की एवढी मोठी कधी झाली, 2 महिन्याची. आणि आता तर एवढं म्हणजे गोष्टींना रिॲक्ट करते ना, ती हसते आपण बोलल्यावरती, ओळखायला पण लागली धीरे धीरे. म्हणजे असं म्हणजे आवाजाने तिला लक्षात येतंय की हा कोणतरी आहे. आवाजानं ओळखते, जे फॅमिलियर आवाज आहेत ना, जे रोज ऐकते, सो त्याला रिॲक्ट करते ती. आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे की ती कशी दिसते ती. बट आम्ही थोड्या दिवसांनी नक्कीच दाखवू तुम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा. अँड येस, अजून बाळाचं बारसं सुद्धा करायचं आहे, ऍक्च्युअल मध्ये जे करायचं आहे ते. आणि ते सुद्धा आता काही दिवसांमध्ये आपण करूया. सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला थोड्या वेळाने देतच राहणार आहे. त्याची शॉपिंग सुद्धा बाकी आहे, सगळ्याच गोष्टी तयारी करायच्या आहेत. सो त्या सुद्धा आम्ही लवकरच स्टार्ट करू. सो आता आम्ही फटाफट निघतो, कारण काय दीदी, बाळ, जीजू सगळे रेडी आहेत, फक्त आमचीच वाट बघतायत. सो आम्ही रेडी होत होतो, ऑफिसमध्ये यायला थोडाफार लेट झाला म्हणून आमच्यासाठी थांबलेले होते. सो आता आम्ही फटाफट निघतो, पोहोचतो आणि मग तुम्हाला तिथे दाखवते की दीदीने खूप छान छान डेकोरेशन कसं काय केलेलं आहे ते. आम्ही तर बघितलं व्हिडिओ कॉलवरती, बट तुम्हाला दाखवते की ऍक्च्युअल तिने कसं केलेलं आहे ते. आणि तिला ना क्रिसमस म्हटलं की ना तिला खूप आवडतं. म्हणजे मी त्या दिवशी सुरेशला बोलत होते की मला क्रिसमस असं घरात डेकोरेशन करायचं वगैरे अशी काहीच हौस नसते, पण दीदीला एवढी हौस आहे. दीदी ऍक्च्युअली दरवर्षी क्रिसमस ट्री वगैरे म्हणजे असं नाही की आता बेबी आहे म्हणून, पण प्रत्येक वर्षी ती क्रिसमसचं ट्री उभा करते, त्याच्यामध्ये गिफ्ट ठेवते आणि असं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करते. सो तिला आधीपासूनच आवड आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला मग क्रिसमस सेलिब्रेशनसाठी तिच्याच घरी जातो. सो ह्या वेळेस पण निघालेलो आहे. अँड तुम्ही बघालच आता गेल्यानंतर की काय काय तयारी केलेली आहे ती. आणि सर्वांनी आज रेड थीम, आई, मी आणि प्राची आम्ही सगळे रेड पिंक थीम केलेली आहे. तिकडे त्यांनी पण तीच थीम ठेवलेली आहे आणि बाळाने पण तीच थीम फॉलो केली. बाळ एकदम कळेलच आता पोचल्यावरती कसं दिसतंय. सो आम्ही घेतलंय हे गिफ्ट अँड लास्ट मिनिट पर्यंत याचं रॅपिंग पण राहिलेलं होतं. सो मी आता आली रॅप करण्यासाठी. रेडी का सर आहे?
बाळासाठी गिफ्ट घेतलंय प्राचीने. काय काय आहे प्राची? बाळाच्या आवडेल म्हणजे त्या बाळाला आवडेल ना? बाळाला सगळ्यांनाच आवडेल. लास्ट मिनिट पॅकिंग करून घेतली सूरजने. सर्व माझ्यामुळेच होत. नाहीतर काय, सर्व झालं की सूरज. म्हणजे फक्त मला तरी वाटतं माझीच नाही, ही सर्व नवऱ्यांची ही चालत असेल. सर्व बायका नवऱ्यांवरतीच खापर फोडतात. हॅलो. छान दिसतंय दीदी. जीजू आणि मी ट्विन करतो. आपण तिघ चौघ बाय रेडी आहे. पिंक पे ना एकदम अलग पिंक आहे. हसवण्यासाठीची मेहनत. हसवण्यासाठीची मेहनत. चलो. मम्माला देते नंतर मम्माकडनं घे. काय बघ ना, गाडी बघायचं होतं. क्रॅब मेंढक आलं का ग? मेंढक खेकडा खेकडाला हा, तेव्हा असे समोर 2 कार्डबोर्ड ठेवायचे. तो सेन्सर करून तो बरोबर हे करतो. ऑब्स्टिकल रहेगा तो पीछे हटेगा. नाही थोडं वरती. काय माहिती कुठे आहे सेन्सर तर आहे पण. कसं वाटलं ते? ऑर्डर करेंगे. ही प्राचीची आयडिया होती. हा, प्राचीने विचार केला टमी टाइम देताना मस्त. त्यासाठी खाली टाकायला लागेल तुला. अजून पुढच्या महिन्यात थोडी सरकी ना तेव्हा छान वाटेल तिला. चलो. बाय बाय. बाळाची बॅग. क्लासचा ड्रेस. चलो बाय बाय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे पिल्लू.
सो बर्थडे सेलिब्रेट झाला आहे आणि खूप छान 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 फोटोज काढलेत आम्ही बबडीचे आणि बबडीचे आमच्या सोबतचे आहे ना सूरज. सो मस्त दिसत होती. थोडा वेळ खेळली, त्याच्यानंतर झोपली, जोपर्यंत आम्ही जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग परत उठली. खेळली, फोटोज काढले आणि मग रडायला सुरू झाली. मग तिला भूक लागलेली. सो आम्ही सुद्धा निघालो आणि निघून आता आलो आहे नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी. खास आमचं पण आईची फरमाईश. हां आईंची फरमाईश. मला खायचे खास आईस्क्रीम आहे. म्हणून मग नॅचरल्समध्ये आलो कारण की आम्हाला नॅचरलची आईस्क्रीमच आवडते. दुसरी जास्त कुठे आवडत नाही. पहिल्यांदा मला बिलकुल नॅचरलची आईस्क्रीम नाही आवडायची, पण आता मला आवडायला लागली आहे. सो आता आम्ही फटाफट आईस्क्रीम घेतो आणि घरी निघतो कारण काय उद्या परत ऑफिसला सुद्धा जायचं आहे, लवकर झोपायचं आहे, लवकर उठायचं आहे. सो लेट्स सी आई कुठली आईस्क्रीम खाणार आहे. सीताफळ. हां मी पण सीताफळ. चलो